वेलकम बॅक टू PMS प्राण चॅनल. आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत वैद्य सदवृत्त ड्युटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ मेडिकल प्रॅक्टिशनर. तर हे जे सगळे क्वेश्चन मी दिलेले आहेत हे सगळे MK चे क्वेश्चन आहेत. याच्यामध्ये प्रोफेशनल निग्लिजन्स म्हणून हा क्वेश्चन LAQ ला आला होता समरच्या पेपरमध्ये, समर 2025 मध्ये. ठीक आहे. आता वैद्य प्रकार, सगळ्यात पहिले तर वैद्य प्रकार 6 टाईपचे वैद्य असतात. त्रिविध भेषक वैद्य, राजवैद्य, प्राणाभिसार, रोगभिसार, अपूजन्य. ठीक आहे. त्रिविध भिषक 3 टाईपचे भिषक असतात. तर फर्स्ट टाईप त्याचा त्रिविध भिषक आहे. त्याच्यामधून वैद्य प्रकारमधून सगळ्यात पहिले जे टाईप आहे त्रिविध भिषक ते बघू. भिषक छद्मचर सिद्ध साधिता वैद्य गुणयुक्त. त्याचा भिषक छद मचर म्हणजेच काय, स्वतःलाच डॉक्टर समजतात, themselves एक्झिबिटिंग ॲज अ डॉक्टर. सिद्ध साधित्य म्हणजे एखादा फेमस, गेट द नेम ऑफ फेमस वैद्य. वैद्य गुण युक्त म्हणजे ऑल नॉलेज व सर्व गुण संपन्न. त्यानंतर वैद्याचे अष्टांग हृदयनुसार 4 गुण सांगितलेले आहेत. दक्षा, शास्त्रज्ञान, दृष्टकर्मता आणि सूची. त्यानंतर चरक संहिता अनुसार शास्त्राचे 4 गुण आहेत. स्मृतिवान, औषध भेजक संयोगाने चिकित्सा करणे म्हणजेच काय, तर शास्त्राचे ज्ञान म्हणजे थेरीचं नॉलेज आणि मेडिसिन हे दोन्ही अप्लाय करून चिकित्सा करणे. हेतुयुक्त आणि शास्त्र ज्ञान हे त्याचे 4 लक्षण किंवा गुण म्हणू शकतो. राजवैद्याचे 4 हेतू, लिंग, प्रशमन, रोगाणू पुनर्वते. हेतू मीन्स द रिझन्स काय आहे डिसीजचे. लिंग मीन्स त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे. प्रशमन मीन्स डिसीजला कसं शमन करायचं डिसीजच्या दोषांचं. आणि रोग पुनर्वत्ती म्हणजेच काय, तर रोगाची पुनर्वत्ती नाही झाली पाहिजे, रोग परत डिसीज नाही झाला पाहिजे म्हणून त्याला ट्रीट करायचं. प्राणभिसार आणि रोगभिसार 6वा टाईप. त्याच्यामध्ये आपण प्राणभिसार आणि रोगभिसार चरक संहितामध्ये बघितलं आहे डिटेलमध्ये. पण इथे बघा, तर प्राणभिसार म्हणजे जो जिवंत वाचवतो आणि रोगभिसार म्हणजे जो जिवंत न वाचवता मृत्यूच्या वळणावर नेतो. अपूजन्य वैद्य म्हणजेच काय, तर स्वतःला जो श्रेष्ठ समजतो चिकित्सा बरोबर न करता जीवनाला मृत्यूच्या मार्गावर नेतो. ठीक आहे, झाला अपूजन्य वैद्य. आता नेक्स्ट बघूया चतुर्वेद्य वैद्यवृत्ती. तर वैद्यवृत्ती काय असली पाहिजे, तर मैत्रीची भावना असली पाहिजे पेशंट सोबत, करुणा असली पाहिजे म्हणजे काइंडनेस असलं पाहिजे पेशंटला घेऊन. शक्य प्रिय म्हणजे डिसीजला क्युरेबल करायची टेंडन्सी असली पाहिजे डॉक्टरची. अपेक्षणम प्रकृतीशेषु म्हणजेच काय, तर असाध्य रोगांची चिकित्सा करू नये. जे डिसीज क्युरेबल नाही आहेत, अक्युरेबल आहेत, त्याची चिकित्सा करू नये. आता सेकंड पॉइंट कव्हर करूया एनसीआयझमचा, जो की म्हणजे इथिक्स. इथिक्स आर डिफाईन ॲज द मॉरल प्रिन्सिपल्स और व्हॅल्यूज. इथिक्स आर रिलेटेड टू द प्रिन्सिपल. Etiquette sets of rule indicating proper, polite way to behave. Etiquette is related to the behavior. Ethics म्हणजेच काय, तर मॉरल आणि प्रिन्सिपल्स आपल्याला फॉलो करायचे आहेत जे इथिक्स बनलेले आहेत. आणि इथिकेट्स म्हणजे काय, तर सेट ऑफ रूल इंडिकेटिंग प्रॉपर अँड पोलाइट वे टू बिहेव. बिहेवियरचा जो असते त्याला इथिकेट म्हणतात. त्यानंतर बेसिक प्रिन्सिपल ऑफ मेडिकल इथिक्स. तर 4 टाईपचे बेसिक प्रिन्सिपल्स आहे. त्यामध्ये फर्स्ट टाईप आहे पेशंट ऑटोनॉमी. म्हणजेच काय, इज द राईट ऑफ द पेशंट टू मेक द डिसिजन अबाउट हिज मेडिकल क्युअर. मेडिकल प्रॅक्टिशनर कॅनॉट इम्पोज ट्रीटमेंट ऑन अ पेशंट. ही कॅन जस्ट सजेस्ट पॉझिटिव्ह ऑफ अ पर्टिक्युलर ट्रीटमेंट टू द पेशंट. इज इम्पॉर्टंट बिकॉज we need to make sure that patient is actively involved in the diagnosis and the treatment. The beneficence second point आहे, it is doing the best in interest of patient throughout the process of diagnosis and treatment. म्हणजे प्रॉपर ट्रीटमेंट करायची आहे. when disagreement on the basis of both doctor and patient, doctor must explain the reason for his recommendation. त्यानंतर नॉन maleficence, sorry for wrong pronunciation. It is a complementary to beneficence. It ensures that the patient that had no harm will happen after the treatment than before. त्यानंतर confidentially म्हणजेच काय, तर patient trust the physician will not disclose the other particular of his and her illness. तर हे होते 4 बेसिक प्रिन्सिपल. आता बघूया
WMA इंटरनॅशनल कोड ऑफ मेडिकल इथिक्स यांनी ड्युटीज ऑफ फिजिशियन इन जनरल, ड्युटीज ऑफ फिजिशियन विथ पेशंट अँड ड्युटीज ऑफ फिजिशियन टू कॉलेज हे सांगितलेले आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले ड्युटीज ऑफ फिजिशियन, तर मेंटेन हायेस्ट स्टँडर्ड ऑफ प्रोफेशनल कंडक्ट, एक हायर स्टँडर्ड मेंटेन करायचा. रिस्पेक्ट द पेशंट राईट टू एक्सेप्ट और रिफ्यूज ट्रीटमेंट, पेशंटचे राईट ट्रीटमेंट नसेल गेलं तर एक्सेप्ट करायची. नॉट ओनली सी पर्सनल बेनिफिट, प्रोव्हाइड मेडिकल सर्व्हिसेस विथ अ compassion and respect and dignity, not receive financial benefit for referring patient, prescribing specific product, respect right and the preference of the patient, respect local national codes of ethics, strict to the use of care resources in a least way. हे होते duties of physician in general. Duties of physician to patient, always bear in the mind the respect to a human life, म्हणजेच act the patient best interest, respect the patient right to confidentially give emergency care as a humiliation, not enter into a sexual relationship with the patient or any other abusive relationship, ensure that patient has a full knowledge of the situation. तर हे होते ड्युटीज ऑफ फिजिशियन टू द पेशंट. आता ड्युटीज ऑफ फिजिशियन टू अ कलिक म्हणजेच काय, नॉट अंडरमाइन द पेशंट, फिजिशियन रिलेशनशिप ऑफ college in order to attract patient, communication with the collegians who are involved in the care of the same patient. ठीक आहे. आता NCE exam चा जो पॉइंट आहे तो नेक्स्ट लेक्चर मध्ये कव्हर करू. पार्ट 2 साठी चॅनलला सबस्क्राईब करा.